आजच्या पवित्र दिवशी श्री गणेशाची आणि दत्ताची ही कथा फक्त श्रवण करणारा भक्त कधीच संकटात राहणार नाही आणि त्यांना आज मनोइच्छित फळ प्राप्त होईल. दत्ताची आणि गणपतीची ही कथा गरिबी, रडवणारे दुःख, संकटे कायमचे दूर करून तुझ्या जीवनात धनाचा वर्षाव करेल. त्यामुळे ही कथा बघून दुर्लक्ष करू नको, नाहीतर आयुष्यभर पस्तावत राहशील. ही कथा शेवटपर्यंत श्रद्धेने ऐकल्याने मन शांत होतं आणि आतून येणारी भीती हळूहळू कमी होते. विघ्नहर्ता श्री गणेशाची कृपा बाहेरची अडचण दूर करायला मदत करते, तर गुरुदेव दत्तांची कृपा मनाला योग्य दिशा देते. सततच्या चिंता, दुःख आणि निराशेचं ओझं हलकं होतं. आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. वाईट कर्मांची जाणीव होऊन चांगल्या कर्माकडे मन वळतं. त्यामुळे मागील पापांचं ओझं कमी व्हायला सुरुवात होते. शत्रू, अडथळे आणि संकटांचा प्रभाव दुर्बल होतो आणि जीवनात हळूहळू स्थैर्य व आशेचा प्रकाश निर्माण होतो. ही कथा माणसाला देवाजवळ घेऊन जाते आणि मी एकटा नाही किंवा एकटी नाही ही अनुभूती मनाला घट्ट रुजवते. पण या कथेचे खरे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकता. कारण कथा असो किंवा धडा अर्धवट ऐकून सोडल्याने मनुष्य पापात जातो. भक्तांनो, चालू क्षणाला श्री गणेशाचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जय श्री गणेश, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ श्रद्धेने टाईप करा आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी 2 भक्तांना ही कथा शेअर करा. मरेपर्यंत भगवंत तुम्हाला आनंदी ठेवतील. कैलास पर्वतावर आज काहीतरी वेगळं होतं. नेहमी आनंदाने उजळलेलं ते दिव्य स्थान आज जणू स्तब्ध झालं होतं. आकाशात तारे होते, चंद्रही होता, पण तरीही वातावरणात एक खोल न सांगता येणारी वेदना भरून राहिली होती. आई पार्वती आज नेहमीसारखी शांत नव्हती. ती कैलासाच्या कड्यावर उभी राहून पृथ्वीकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात करुणा होती आणि त्या करुणेला अश्रूंची किनार लागली होती. खाली पृथ्वीवर कोणी उपाशी झोपत होतं, कोणी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं होतं, कोणी देवाला दोष देत होतं, तर कोणी देवाला आठवतही नव्हतं. आई पार्वतीचे ओठ हलकेच थरथरले. ती म्हणाली, नाथ, माझं हृदय आज फार जड झालं आहे. भगवान शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी माता पार्वतीकडे पाहिलं. ते एकटं पाहणं पुरेसं होतं, कारण भोलेनाथ शब्दांपेक्षा भावना आधी ओळखतात. माता पार्वती म्हणाली, नाथ, पृथ्वीवर माझी लेकरं फार दुःखी आहेत. आता संकष्टी येते, लोक उपवास करतात. गुरुवार येतो, लोक गुरूंचं नाव घेतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यातील संकष्टी कमी का होत नाही? म्हणजे त्यांच्या आयुष्यातील संकटे निघून का जात नाहीत? क्षणभर शांतता पसरली. मग माता पार्वतीच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला. तो अश्रू पृथ्वीवर पडताच कित्येक घरात नकळत लोकांचे डोळे भरून आले. ती पुढे म्हणाली, नाथ, गरिबी, संकटे, चिंता, अपयश हे सगळं माझ्या लेकरांच्या आयुष्याचा कायमचा भाग बनला आहे का? देव आहे तरी तो त्यांच्यापासून इतका दूर का वाटतो? भगवान शंकर मंद हसले. ते हसू हलकं नव्हतं, त्यात गहन सत्य लपलेलं होतं. ते म्हणाले, गौरी, देव दूर गेलेला नाही, माणूस स्वतःच्या अंतर्मनापासून दूर गेला आहे. माता पार्वती आश्चर्याने पाहू लागली. भोलेनाथ पुढे म्हणाले, आज लोक देवाकडे मागायला येतात
पण देवाशी बोलायला विसरले आहेत. आज लोक कर्म करतात, पण भाव विसरले आहेत. तेव्हा माता पार्वती म्हणाली, मग नाथ, त्यांना मार्ग कोण दाखवेल? भगवान शंकरांचे नेत्र तेव्हा हळूच चमकले. जिथे संकष्टी आहे तिथे विघ्नहर्ता आहे, आणि जिथे अंधार आहे तिथे गुरुकृपा आहे. इतक्यात कैलासात पावलांचा मंद आवाज आला. लाडका बाळ श्री गणेश आपल्या मातापित्यांजवळ आले. त्यांच्या मुखावर नेहमीसारखं बालसुलभ हास्य होतं, पण आज त्या हास्यामागेही एक गंभीर भाव होता. श्री गणेश म्हणाले, आई, आज पृथ्वीवर माझ्या नावाने उपवास होत आहेत, पण मन उपाशीच आहे. माता पार्वतीचे डोळे भरून आले. श्री गणेश पुढे म्हणाले, लोक मला विघ्नहर्ता म्हणतात, पण आई, विघ्न फक्त बाहेरची नसतात. काही विघ्न मनात असतात, आणि ती गुरुशिवाय दूर होत नाहीत. भगवान शंकर हळूच मान हलवतात. गणेश तेव्हा गंभीरपणे म्हणाले, आई, संकष्टीला जो मला आठवतो त्याच्यासाठी मी मार्ग मोकळा करतो, पण त्या मार्गावर चालायची शक्ती गुरुदेव दत्त देतात. क्षणभर कैलासात दिव्य प्रकाश पसरला. माता पार्वतीने आश्चर्याने विचारलं, म्हणजे बाळा, संकष्टी आणि गुरुवार एकत्र आले तरच पूर्ण कृपा मिळते का? गणेश नम्रपणे म्हणाले, हो आई, आणि गणेशाशिवाय गुरु अपूर्ण नाही, पण गुरुविना गणेशाची कृपा स्थिर होत नाही. त्या क्षणी भगवान शंकरांनी एक अत्यंत गंभीर घोषणा केली. आजपासून पृथ्वीवर एक नवी कथा वाहील. जी कथा संकष्टीला ऐकली तर विघ्न कमी होतील, आणि जी गुरुवारी ऐकली तर मन शांत होईल. माता पार्वतीचे अश्रू आता अश्रू राहिले नव्हते, ते आशेचे मोती झाले होते. ती म्हणाली, नाथ, ही कथा प्रत्येक थकलेल्या भक्तांपर्यंत पोचू दे. भगवान शंकर म्हणाले, जिथे श्रद्धा आहे तिथे देव स्वतः कथा बनून उतरतो, आणि त्या क्षणी कैलासातून पृथ्वीवर एक अदृश्य दिव्य प्रवाह उतरू लागला. भक्त हो, ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही, ती मनात उतरवण्यासाठी आहे. जर ऐकताना क्षणभरही मन शांत झालं असेल तर समजा गणेश आणि दत्तगुरू दोघेही तुमच्याजवळ आले आहेत. सहमत असाल तर होय टाईप करा. कैलासावर संकल्प झाला, पण त्या संकल्पाचा स्पर्श सर्वप्रथम पृथ्वीला होणार होता. आई पार्वतीच्या डोळ्यात अजूनही करुणा ओसंडत होती. भगवान शंकर शांत होते, पण त्यांच्या मौनात विश्वास भवितव्य दडलेलं होतं, आणि समोर उभा होता तो विघ्नहर्ता गणेश. आज नेहमीसारखा खेळकर नाही, तर गंभीर, खूपच गंभीर. गणेशांनी हळूच मातापित्यांना वंदन केलं. त्या वंदनात हट्ट नव्हता, आज्ञा मागणं नव्हतं, तर एक वेदना होती. आई, त्यांचा आवाज थरथरला. लोक मला हाक मारत आहेत, पण त्यांची हाक वेदनेची आहे, मागणीची नाही. माता पार्वती काही बोलणार तोच गणेश पुढे म्हणाले, ते मला विघ्नहर्ता म्हणतात, पण आई, मी त्यांची बाहेरची विघ्न दूर करतो. आतली विघ्न त्यांनाच खायला बसतात. भगवान शंकरांनी डोळे उघडले. त्यांच्या नजरेत कठोरता नव्हती, फक्त सत्य होतं. जा बाळा, ते म्हणाले, पण जे पाहशील ते तुला सहन होणार नाही, कारण माणसाची खरी संकष्टी डोळ्यांना दिसत नाही. गणेशांनी मान झुकवली, आणि त्या क्षणी कैलासातून पृथ्वीवर एक दिव्य पण अदृश्य प्रवास सुरू झाला. रात्र होती, संकष्टीची रात्र. कुठे दिवे लुकलुकत होते, कुठे अंधार अधिकच गडद होता. गणेश साध्या रूपात पृथ्वीवर चालत होते. कोणीच त्यांना ओळखलं नाही, आणि तेच खरं होतं,
कारण देव जेव्हा ओळख करून देतो तेव्हा माणूस घाबरतो आणि देव जेव्हा न ओळखता येतो तेव्हा तो जवळ येतो. एका लहानशा घरात एक स्त्री उपवासात बसलेली होती. समोर गणेशाची छोटीशी मूर्ती, पण डोळ्यात थकवा होता. तिचे हात थरथरत होते. मुखातून शब्द निघत नव्हते. फक्त एक हुंदका, देवा. ती कुजबुजली. मी तुझ्याकडे काहीच मागत नाही, पण माझ्या लेकरांना ही वेदना देऊ नकोस. गणेश तिथेच थांबले. क्षणभर त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. ते मनातच म्हणाले, ही माझी भक्त आहे, पण ही स्वतःला दोष देते, देवाला नाही. ते पुढे निघाले. थोड्याच अंतरावर एक तरुण जोरजोरात बोलत होता. समोर देव नव्हता, पण राग होता. देव आहे तर माझं सगळं उद्ध्वस्त का झालं? तो ओरडत होता. गणेश त्याच्याजवळ उभे राहिले. तो त्यांना पाहत नव्हता, पण गणेश त्याला पूर्णपणे पाहत होते. हा मला दोष देतोय, गणेश मनात म्हणाले. पण तरीही मी त्याच्यापासून दूर जाणार नाही, कारण जो देवाशी भांडतो त्याने अजूनही देवाला सोडलेलं नसतं. ते पुढे चालू लागले. एका कोपऱ्यात एक वृद्ध आजी बसलेली होती. घरात कोणीच नाही. भिंतींवर फक्त दत्तगुरूंचा फोटो. ती फोटोला पाहून हळूच म्हणाली, देवा, मला काही नको, फक्त शेवटपर्यंत माझं मन शांत ठेव. त्या एका वाक्याने गणेश थांबले. त्यांच्या हृदयात काहीतरी तुटलं. हेच आहेत माझे भक्त, ते स्वतःशीच बोलले. जे काहीच मागत नाहीत तेच सर्वात जास्त थकलेले आहेत. रात्र पुढे सरकत होती. चंद्र उगवायला लागला होता. लोक चंद्राकडे पाहत होते, पण फार थोडे आपल्या मनाकडे पाहत होते. श्री गणेश हळूच म्हणाले, संकष्टी म्हणजे उपवास नाही, संकष्टी म्हणजे स्वतःच्या अहंकाराचा त्याग. ते आकाशाकडे पाहू लागले. गुरुदेव. त्यांचा आवाज कंपित झाला. मी बाह्य विघ्न दूर करतो, पण या लोकांच्या अंतर्मनातील अंधार तुमच्याशिवाय कोण दूर करणार? त्या क्षणी आकाशात एक सौम्य प्रकाश पसरला. तो प्रकाश तेजस्वी नव्हता, पण आश्वासक होता. गणेशांनी मान झुकवली. आता वेळ आली आहे. ते म्हणाले, जिथे गणेश थांबतात तिथे गुरु मार्ग दाखवतात आणि पृथ्वीवर गुरुकृपेच्या आगमनाची हलकीशी चाहूल लागली. भक्त हो, कधी कधी देव तुमचं आयुष्य बदलत नाही, तो तुमचं मन बदलतो आणि मग आयुष्य आपोआप बदलतं. ही कथा तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकली तर बघा, श्री गणेश आणि दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर मरेपर्यंत राहील. कैलासावर जो प्रकाश उमटला होता तो आता हळूहळू पृथ्वीवर उतरू लागला होता. कुणाला दिसत नव्हता, पण ज्याचं मन थकलं होतं त्याला तो प्रकाश आतून जाणवत होता. संकष्टीची रात्र सरत होती. चंद्र पूर्ण वर आला होता आणि चंद्रप्रकाशात विघ्नहर्ता गणेश अजूनही पृथ्वीवरच होता. त्यांच्या पावलांना दिशा नव्हती, पण ओढ होती. अशी ओढ जी फक्त भक्ताच्या अश्रूंमधूनच येते. थोड्याच वेळात ते एका जुन्या मंदिराजवळ येऊन थांबले. मंदिर फार मोठं नव्हतं. भिंतींवर भेगा होत्या, दगड झिजलेले होते आणि अंगणात गवत वाढलेलं होतं. पण त्या मंदिरात एक गोष्ट जिवंत होती, श्रद्धा. मंदिरात एकटाच दिवा तेवत होता. तो दिवा वाऱ्यात हलत होता, जणू सांगत होता, मी अजूनही विझलेलो नाही. गणेश आत गेले. आत शांतता होती. ती अशी शांतता जी कानाला नाही तर हृदयाला ऐकू येते. मंदिराच्या मध्यभागी दत्तगुरूंची मूर्ती होती. डोळे अर्धवट मिटलेले, चेहऱ्यावर करुणा, हातात कमंडलू, पायाशी गाय आणि आसपास अदृश्य पण जाणवणारी उपस्थिती. गणेश त्या मूर्तीसमोर बसले.
ते काहीच बोलले नाहीत, कारण गुरूंसमोर शब्दांची गरज नसते. क्षणभर, फारच खोल असा क्षण. आणि तेव्हाच मंदिराच्या बाहेरून पावलांचा आवाज आला. एक मनुष्य आत आला. साधा, गरीब. कपड्यांवर गरिबी स्पष्ट दिसत होती, पण चेहऱ्यावर अहंकार नव्हता. तो थकलेला होता, फार थकलेला. तो मूर्तीसमोर बसला. डोळे मिटले आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही मागत नव्हता, तो काहीच म्हणतही नव्हता. तो फक्त रडत होता. त्या रडण्यात भूक होती, अपमान होता, अपयश होतं, आणि तरीसुद्धा एक लहानशी आशा होती. गुरुदेवा, तो कुजबुजला. मी खूप प्रयत्न केले, पण आयुष्य मला हरवतच केलं. त्याचा आवाज थरथरला. देवा, मी कुणाचंच वाईट केलं नाही, तरीही गरिबी माझ्या मागे का लागली? मी कुणालाही फसवलं नाही, तरीही संकट मला का शोधत येतात? गणेश शांतपणे ऐकत होते. तो माणूस पुढे म्हणाला, आज संकष्टी आहे. मी उपवासही केला, पण पोटाची भूक सहन करण्यापेक्षा मनाची भूक फार जड आहे. तो थांबला, मग हळूच म्हणाला, मला पैसा नको, मोठं आयुष्य नको, फक्त एवढंच सांग, मी चुकतोय तरी कुठे? त्या एका प्रश्नाने मंदिरातील हवा बदलली. दिवा जरा स्थिर झाला आणि त्या क्षणी दत्तगुरूंच्या मूर्तीमागे एक सौम्य तेज उमटू लागलं. गणेशांनी मान झुकवली. तेव्हा पहिल्यांदाच त्या भक्ताने आवाज ऐकला. तो आवाज मोठा नव्हता, तो थेट हृदयात उतरला. बाळा. भक्त दचकला. डोळे उघडले, पण समोर मूर्तीच नव्हती. तो आवाज पुन्हा आला, तू चुकलेला नाहीस, तू थकलेला आहेस. भक्ताचे अश्रू अधिकच वाहू लागले. लोक मला तेव्हाच आठवतात, जेव्हा त्यांच्याकडे काहीच उरत नाही. आवाज म्हणाला, आणि तेव्हा मी त्यांना सर्वात जवळ असतो. भक्त हात जोडून खाली वाकला. मी तुझी परीक्षा घेत नाही, तो आवाज म्हणाला, मी तुला घडवतो. त्या क्षणी गणेशांना जाणवलं, हे दर्शन डोळ्यांचं नाही, हे दर्शन मनाचं आहे. भक्त थरथरत्या आवाजात म्हणाला, गुरुदेवा, मग माझी गरिबी, माझी चिंता कधी संपेल? क्षणभर शांतता. मग उत्तर आलं, ज्या दिवशी तू स्वतःला कमी समजणं थांबवशील, त्या दिवशी दारिद्र्य तुझ्या आयुष्याला नमस्कार करून निघून जाईल. सहमत असाल तर टाईप करा, आजपासून मी स्वतःला कमी लेखणार नाही. हे ऐकून भक्त हादरला. मी तुला धन देईन, आवाज म्हणाला, पण आधी मी तुला स्वाभिमान देईन. त्या क्षणी भक्ताच्या डोळ्यात भीती नव्हती, पहिल्यांदाच शांती होती. मग श्री गणेश हळूच उठले. त्यांनी मूर्तीसमोर वंदन केलं. गुरुदेवा, ते म्हणाले, आता मला कळलं, भक्तांना माझ्यापेक्षा तुमची गरज का आहे. तेव्हा तोच आवाज आता गणेशांनाही ऐकू आला. गणेशा, तू विघ्न दूर करतोस, मी मार्ग दाखवतो. दोघं मिळूनच भक्ताला पूर्ण करतो. मंदिरातील दिवा आता स्थिर तेवत होता. भक्त अजूनही बसलेलाच होता, पण त्याचं मन उठून उभं राहिलं होतं आणि दूर कुठेतरी गुरुवार जवळ येत होता. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी, श्री गणेशा, माझ्या जीवनातील सर्व दुःख आणि विघ्न दूर करा, टाईप करा आणि होणारा चमत्कार तुम्ही स्वतः पहा. रात्रीचा तो क्षण हळूहळू पहाटेकडे झुकत होता. मंदिरातील दिवा अजूनही शांतपणे तेवत होता. जणू त्यालाही माहीत होतं, आज इथे फक्त पूजा झाली नाही, आज इथे मन बदललं आहे. तो भक्त अजूनही दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर बसलेलाच होता. डोळे मिटलेले, पण आता ते अश्रूंनी भरलेले नव्हते, ते विचारांनी भरलेले होते. त्याच्या मनात
एकच प्रश्न घोळत होता. मी चुकत नाही, मग मला बदलायचंय तरी काय? आणि तेव्हाच तोच आवाज, तो सौम्य पण थेट हृदयात शिरणारा स्वर पुन्हा उमटला, बाळा. भक्त थरथरला. हा आवाज कानांना ऐकू येत नव्हता, तो थेट हृदयात उतरला होता. तुला मोठी कर्मकांडे शिकवणार नाही, आवाज म्हणाला, कारण मला मोठ्या गोष्टी नको आहेत. मला खऱ्या गोष्टी हव्या आहेत. भक्ताचे हात नकळत जोडले गेले. मग सांगा गुरुदेवा, तो मनातच म्हणाला. काय केल्याने आपण प्रसन्न होता? क्षणभर शांतता पसरली. ती शांतता जड नव्हती, ती आश्वासक होती. आवाज हळूच म्हणाला, मी त्या भक्तावर प्रसन्न होतो जो दुःखात असूनही कुणाला दुःख देत नाही. त्या एका वाक्याने भक्ताच्या डोळ्यांसमोर आपलं संपूर्ण आयुष्य फिरून गेलं. अपमान सहन करूनही त्याने कुणाला कटू शब्द बोलले नव्हते. उपाशी राहूनही कुणावरही राग काढला नव्हता. आवाज पुढे म्हणाला, मी त्या भक्तावर प्रसन्न होतो जो देवावर विश्वास ठेवतो तेव्हाच नाही, तर तेव्हा विशेष ठेवतो जेव्हा सगळं हातातून निसटतं. भक्ताच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते वेदनेचे नव्हते, ते ओळखीचे होते. मी त्या भक्तावर प्रसन्न होतो. आवाज थोडा थांबला, जणू प्रत्येक शब्द मनात खोल रुजावा म्हणून. जो रोज रात्री झोपताना एकच वाक्य मनात म्हणतो, देवा, आज मी चुकलो असेन तर उद्या मला सुधार. सहमत असाल तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये हे वाक्य टाईप करा, जेणेकरून गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि कृपा करतील. देवा, आज मी चुकलो असेन तर मला उद्या सुधार. त्या क्षणी भक्ताच्या हृदयात काहीतरी हलकं झालं. त्याला जाणवलं, तो देवाला शिकवत नव्हता, तो स्वतःला शिकवत होता. आवाज पुढे म्हणाला, लोक मला विचारतात, गरिबी कधी संपेल, चिंता कधी जाईल, संकट कधी दूर होतील. क्षणभर थांबून आवाज म्हणाला, मी त्यांना सांगतो, ज्या दिवशी तू स्वतःला कमी समजणं थांबवशील आणि दुसऱ्याला कमी लेखणं सोडशील, त्या दिवशी दारिद्र्य तुझ्या दारातून हळूच बाहेर पडेल. भक्त हादरला. तो म्हणाला, एवढंच? जणू त्याचा प्रश्न ऐकूनच आवाज हसला. हो बाळा, आवाज म्हणाला, कारण धन कमवायला हात लागतो, पण धन टिकवायला मन स्वच्छ लागतं. त्या क्षणी मंदिरात उभा असलेला गणेश हळूच मान हलवत होता. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. मी विघ्न दूर करतो, ते मनात म्हणाले, पण गुरु भक्ताला स्वतःशी जोडतो. आवाज पुन्हा भक्ताशी बोलू लागला, तुला मोठं दान करायला सांगत नाही, पण जे आहे त्यात कधी कधी कुणाशी तरी वाटून घे. तुला मोठ्या उपवासांची गरज नाही, पण मनातला लोभ आठवड्यातून एक दिवस तरी उपाशी ठेव. भक्ताचे श्वास हळूहळू चालू लागले. त्याला जाणवलं, हे उपदेश नाहीत, ही तर आयुष्याची सोपी सूत्र आहेत. हे सगळं केलंस, आवाज म्हणाला, तर चिंता हळूहळू कमी होतील, संकट कारण देत निघून जातील आणि गरिबी ती तुला ओळखतही नाही असं वागायला लागेल. भक्ताच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त एक प्रश्न होता. गुरुदेवा, तो हळूच म्हणाला, हे सगळं मी एकट्याने करू शकतो का? उत्तर लगेच आलं, नाही. आणि ते उत्तर आश्चर्यकारकपणे दिलासादायक होतं. म्हणूनच मी तुला एकटा कधीही सोडत नाही. आवाज म्हणाला, संकष्टीला, गणपतीला आणि क्षणोक्षणी गणेश तुझ्या पुढे उभा असतो. गुरुवारी मी तुला आशीर्वाद द्यायला तुझ्या घरी येतो. मी सदैव तुझ्या पाठीशी असतो, पण तुला हे सर्व ओळखता येत नाही. त्या क्षणी भक्ताने पहिल्यांदाच डोळे उघडले. मूर्ती तशीच होती, पण त्याचं मन आता तसंच नव्हतं.
तो उठला. मंदिराबाहेर येऊन पहाटेकडे पाहू लागला. आकाश हळूहळू उजळलं होतं आणि त्याच्या आतही काहीतरी उजळलं होतं. दूर उभा असलेला गणेश मंद हसू लागला. आता हा भक्त कथा ऐकत नाही, ते मनात म्हणाले. आता हा भक्त कथा जगायला लागला आहे. भक्त हो, जर या भागात कुठल्या तरी वाक्याने तुमचं मन हललं असेल तर समजा गुरुदेव दत्त तुमच्या आयुष्याच्या अतिशय जवळ उभे आहेत. पहाटेचा उजेड आता पूर्णपणे पसरू लागला होता. मंदिराच्या कळसावर बसलेले पक्षी हळूच फडफडले आणि त्या शांत वातावरणात तो भक्त अजूनही मंदिराच्या पायरीवर बसलेला होता. त्याचं शरीर थकलं होतं, पण मन पहिल्यांदाच शांत वाटत होतं. रात्री जे शब्द त्याने ऐकले होते ते अजूनही त्याच्या छातीत घुमत होते. मन स्वच्छ असायला हवं हे वाक्य जणू त्याच्या श्वासात मिसळलं होतं. तो हळूच उभा राहिला. मूर्तीसमोर पुन्हा एकदा नतमस्तक झाला आणि तेवढ्यात त्याला पुन्हा तोच स्वर जाणवला. कानांनी ऐकू येणारा नाही, पण मनाला थांबवणारा. बाळा, गुरुदेवांचा तो सौम्य आवाज त्याच्या आत उमटला. कृपा मिळणं कठीण नाही, पण ती टिकवणं हेच खरं साधन आहे. भक्त थबकला. त्याला वाटलं होतं देव भेटले की सगळं संपलं, पण इथे तर नवा प्रवास सुरू होता. गुरुदेव पुढे म्हणाले, मी तुला धन देतो, संधी देतो, आधार देतो, पण जर तू तुझ्या सवयी बदलल्या नाहीस तर ती कृपा तुझ्या हातून निसटते. त्या एका वाक्याने भक्ताच्या मनात भीती नाही तर जागरूकता आली. लक्षात ठेव, गुरुदेव म्हणाले, सकाळी उठल्यावर पहिलं वाक्य तक्रारीचं नसावं तर कृतज्ञतेचं असावं. तुझ्याकडे जे नाही त्याचा विचार करू नकोस, जे आहे त्याच्यासाठी क्षणभर मान झुकव. सहमत असाल तर दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये कृतज्ञ टाईप कर आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब कर. भक्ताच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं, कारण त्याला जाणवलं तो रोज देवासमोर उभा राहायचा, पण कधी धन्यवाद म्हणालाच नव्हता. गुरुदेव पुढे म्हणाले, कमावलेले अन्न पवित्र ठेवा. फसवणूक करून आलेला पैसा क्षणभर चमकतो, पण तो घरात शांतता ठेवत नाही. थोडं मिळालं तरी प्रामाणिक मार्गाने मिळालं पाहिजे, कारण माझी कृपा त्या हातात टिकते जे हात स्वच्छ असतात. तो भक्त मान खाली घालून सर्व काही ऐकत होता आणि प्रत्येक शब्द त्याच्या आत खोल रुतत होता. आठवड्यातून एकदा तरी गुरुदेव म्हणाले, कुणाला न सांगता एखाद्याचं भलं कर. नाव नको, प्रसिद्धी नको, फक्त जे करशील ते मनापासून कर. जे दान प्रसिद्धीसाठी केलं जातं ते अहंकार वाढवतं, पण जे गुपचूप केलं जातं ते भाग्य वाढवतं. त्या क्षणी भक्ताला त्याची आई आठवली, जी उपाशी राहून शेजाऱ्याला भाकरी देत असे आणि तो स्वतः कधीच त्या छोट्या गोष्टीला महत्त्वही देत नव्हता. गुरुदेवांचा स्वर आता थोडा गंभीर झाला. एक गोष्ट लक्षात ठेव, ते म्हणाले, कृपा कधीच एका रात्रीत जात नाही, पण ती हळूहळू निघून जाते. रागामुळे, अपमानामुळे आणि मला मिळालं म्हणजे मी मोठा या भावनेमुळे. हे ऐकून भक्त थरथरला, कारण त्याला जाणवलं जर उद्या पैसा आला आणि तो बदलला तर देव त्याच्यापासून दूर जाणार. गुरुदेव म्हणाले, म्हणूनच जेव्हा थोडा स्थिर होशील तेव्हा नम्र हो. खाली पाहून चाल, वर पाहून गर्व करू नकोस. तेवढ्यात मंदिरात उभे असलेले गणेश हळूच पुढे आले. त्यांच्या मुखावर समाधान होतं. ते मनात म्हणाले, मी या भक्ताला अडथळ्यांमधून बाहेर काढेन, पण गुरु त्याला अडथळे पुन्हा नकोत असं जगायला शिकवत आहेत. गुरुदेवांचा आवाज पुन्हा भक्ताच्या मनात उतरला.
संकष्टीला गणेशाचं नाव घे, मंगळवारी श्री गणेशाचं नामस्मरण कर, गुरुवारी स्वामी समर्थांचं दत्तगुरूंचं स्मरण कर. पण हे सगळं करताना एकच गोष्ट लक्षात ठेव, देवाला घाबरून आठवू नकोस, देवाशी रोजच्या रोज बोलत जा. भक्ताच्या हृदयात जडपणा राहिला नव्हता. त्याने पहिल्यांदाच मनापासून म्हटलं, गुरुदेवा, मी प्रयत्न करीन. आणि या साध्या वाक्यावर मंदिरातील हवा हलकी झाली. जणू कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होतं. बाहेर सूर्य वर आला होता आणि त्या प्रकाशात तो भक्त नवीन मनुष्य होऊन मंदिराबाहेर पडत होता. श्रीमंत नाही पण आशावान, सुटलेला नाही पण घाबरलेलाही नाही. दूर उभे असलेले गणेश मंद हसले आणि कुठेतरी अदृश्य रूपात गुरुदेवांचे शब्द घुमले, जो मनुष्य रोज स्वतःला थोडंसं सुधारतो, त्याच्या आयुष्यातून गरिबी, चिंता थोडी थोडी निघून जाते. त्या रात्री मंदिरात दिवा शांतपणे जळत होता, पण त्या ज्योतीत काहीतरी वेगळे होते. जणू ती फक्त वात नव्हती, तर भक्ताच्या अश्रूंनी पेटलेली आशा होती. बाहेर चंद्र ढगाआड लपला होता. संकष्टीची शांतता सर्वत्र पसरली होती आणि त्या शांततेत अचानक भक्ताच्या मनात एक प्रश्न उसळून निघाला. मी इतकी वर्ष देवाला हाक मारतोय, पण माझं दुःख का संपत नाही? आणि नेमकं त्याच क्षणी कोणताही आवाज न करता, कोणतीही पावलं न वाजवता, जणू हृदयाच्या आतूनच एक शब्द उमटला, कारण तू देवाला हाक मारतोस पण स्वतःला विसरतोस. भक्त हादरला. हे शब्द कुणाचे? गणेशाचे की दत्तगुरूंचे की स्वतः भगवंतांचे? त्या अंतर्मनातील स्वर पुढे म्हणाला, मी तुझ्या कर्मात बसतो, तुझ्या श्वासात बसतो, तुझ्या डोळ्यातील अश्रूत बसतो, पण तू मला फक्त मंदिरात शोधतोस. संकष्टीला उपवास केलास, गुरुवारी ओवाळणी केलीस, पण ज्याच्या पोटात भूक आहे त्याला अन्न दिलंस का? ज्याच्या डोळ्यात भीती आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवलास का? आणि हे ऐकताच भक्ताचे डोळे भरून आले, कारण त्यांना जाणवले देव नाराज नव्हते, देव फक्त वाट पाहत होते. तेव्हाच त्या मंद प्रकाशात एक अद्भुत अनुभूती झाली. गणपती बाप्पा जणू हसत उभे होते, विघ्नहर्ता, आणि त्यांच्या पाठीशी गुरु दत्त महाराज, त्रिगुणात्मक, आणि दोघांनी मिळून जणू एकच संदेश दिला, जे कर्म तुझ्यात दया जागवते तेच आम्हाला प्रिय आहे, जे कर्म तुझा अहंकार मोडते तेच आम्हाला प्रसन्न करते. भक्त जमिनीवर बसून जोर जोरात रडू लागला, कारण त्याला कळलं होतं, गरिबी, चिंता, संकट हा शाप नव्हता, ती तर त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठीची आमंत्रण पत्रिका होती. गुरुदत्तांचा स्वर अधिक गंभीर झाला. गुरुवारला फक्त माझं नाव घेऊ नकोस, एखाद्या हरवलेल्या माणसाचा हात धर. मी 24 तास, प्रत्येक दिवशी, प्रत्येक वारी तुमच्यासोबत असतो. श्री गणेश म्हणाले, संकष्टीला फक्त उपवास नको, मनात साठलेली कटुता सोड. आणि त्या क्षणी भक्ताच्या मनात काहीतरी तुटलं. वर्षानुवर्षांचा राग, तुलना, भीती सगळं वाहून गेलं. त्याला जाणवलं, देवाला मोठे यज्ञ नकोत, मोठे शब्द नकोत, देवाला फक्त स्वच्छ हृदय हवं आहे. त्या रात्रीनंतर भक्ताच्या आयुष्यात चमत्कार लगेच घडला नाही, पण सकाळ झाली तेव्हा मात्र त्याचं मन हलकं झालं होतं. तो हसत होता आणि जिथे मन शांत झालं तिथेच लक्ष्मी माता थांबते. भक्तांनो, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने पुढील वाक्य टाईप करा. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. हे वाक्य माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. भक्तांनो, जिथे कृतज्ञता जन्म घेते
तिथेच संकट हळूहळू निरोप घेतात. हेच गणपती बाप्पाचं वरदान होतं, हीच गुरुदत्तांची कृपा होती आणि हेच संकष्टीचं खरं फळ. आणि या कथेतून भगवंत आज तुलाही हळूच विचारत आहेत, तू अजूनही माझ्याकडे काही मागतोयस का? तू अजूनही माझ्याकडे काही मागतीयस का? की स्वतःला माझ्याकडे अर्पण करायला तयार आहेस? तयार असाल तर अर्पण प्रेमाने टाईप करा. त्या भक्ताला रात्रीनंतर झोप काही लागेना. डोळे मिटले की मंदिरातला तो दिवा, गणपतींचं ते हसू आणि गुरुदत्तांचा तो गंभीर पण मायेचा स्वर मनात घुमत राहायचा. पहाटेच्या शांत वेळी तो अचानक उठून बसला आणि स्वतःलाच म्हणाला, जर देव माझ्या कर्मात बसत असतील तर मी इतकी वर्ष कोणती कर्म करत होतो? हा प्रश्न विचारताच त्याच्या मनात त्याचं आयुष्य उघडं पडलं. कुणाला दुखावलेले शब्द, गरजेच्या वेळी मागे घेतलेली मदत, स्वतःपुरते जगण्याची सवय, आणि हे पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ते अश्रू भीतीचे नव्हते, ते प्रबोधनाचे होते. आणि त्याच क्षणी जणू मनाच्या आतूनच भगवंत बोलू लागले, बाळा, कर्म म्हणजे फक्त हातांनी केलेली कृती नाही. कर्म म्हणजे तुझा हेतू आहे. तू दिलेलं अन्न, तू दिलेली साथ, तू केलेली क्षमा आणि तू दिलेली वेदनाही कर्मच असते. या जगात कुणालाही त्याच्या कर्माशिवाय काहीच मिळत नाही. चांगलं कर्म केलंस तर आयुष्य उशिरा का होईना पण तुला आलिंगन देतं. वाईट कर्म केलंस तर ते सावलीसारखं मागे लागतं. हे शब्द ऐकून भक्त थरथर कापू लागला, कारण त्याला जाणवलं, देव शिक्षा देत नाहीत, देव फक्त आरसा दाखवतात. गणपती बाप्पांचा स्वर पुढे आला, विघ्न हे मी निर्माण करत नाही. विघ्न हे कर्मातून जन्माला येतात. पण लक्षात ठेव, एक सच्च चांगलं कर्म हजारो जुन्या पापांना जाळू शकतं. जसा अंधार कितीही जुना असला तरी एक दिवा पुरेसा असतो. आणि गुरुदत्त महाराजांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. मागच्या जन्मात जे चुकलं ते या जन्मात सुधारण्यासाठीच तुला ही संधी मिळाली आहे. जो मनुष्य स्वतःच्या दुःखातून दया शिकतो तोच खरा साधक असतो. त्या क्षणी भक्ताच्या मनात एक भीती विरघळली. माझं नशीब वाईट आहे ही भावना नाहीशी झाली. तो मंदिराबाहेर आला. रस्त्यावर एक वृद्ध मनुष्य थंडीने कुडकुडत बसला होता. भक्ताने क्षणाचाही विचार न करता आपली शाल त्याच्या अंगावर टाकली. ते काही मोठं दान नव्हतं, पण त्या क्षणी त्याच्या हृदयात जे समाधान उतरलं ते शब्दात मांडता येणारं नव्हतं. आणि नेमकं तेव्हाच त्याला जाणवलं, हेच कर्म आहे, हेच भगवंताला प्रिय आहे. त्या वृद्धाच्या डोळ्यातून निघालेला आशीर्वाद त्याच्या आयुष्याच्या नशिबात कोरला गेला. त्या दिवसापासून भक्त बदलू लागला. तो परिपूर्ण झाला नाही, पण तो प्रामाणिक झाला. कुणाशी बोलताना जपून बोलू लागला. कुणाला दुखावलं की माफी मागू लागला. आणि कुणाच्या डोळ्यात अश्रू दिसले की देव तिथेच आहे हे ओळखू लागला. हळूहळू त्याच्या आयुष्यातील चिंता कमी होऊ लागल्या. कारण जिथे कर्म शुद्ध होतं तिथे पाप टिकत नाही. जिथे दया वसते तिथे गरिबी थांबत नाही. हेच कर्माचं सत्य आहे. हेच गणपती बाप्पाचं वरदान आणि हीच गुरुदत्तांची गुप्त कृपा आहे. आणि आजही भगवंत तुला हळूच सांगत आहेत, तुझं भाग्य बदलायचं असेल तर भविष्याची भीती सोड. वर्तमानात चांगलं कर्म कर, कारण कर्म कधीच विसरत नाही आणि देव तर कधीच नाही. संकष्टीची ती सकाळ वेगळीच होती. आकाशात सूर्य उगवला होता.
पण भक्ताच्या मनात जणू अजूनही रात्रीचा दिवा जळत होता. मंदिरात बसून तो शांतपणे श्वास घेत होता आणि अचानक त्याला जाणवलं, आज गणपती बाप्पा शब्दात नाही तर अनुभूतीत बोलत आहे. डोळे मिटताच त्याला मनात बाप्पांचं रूप स्पष्ट होताना दिसलं. मोठे कान, करुण डोळे आणि चेहऱ्यावर ते आश्वासक हास्य जणू म्हणत होतं, चिंता करू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्या विघ्नांपेक्षा मोठा आहे. त्या क्षणी भक्ताला समजलं, संकष्टी म्हणजे फक्त उपवास नाही, संकष्टी म्हणजे मनातील गाठ मोकळी करण्याचा दिवस आहे. गणपती बाप्पांचा तो शांत पण खोल स्वर हृदयात उतरू लागला. बाळा, प्रत्येक जन्मात तू काहीतरी घेऊन येतोस, काही ऋण, काही देणं, काही अपूर्ण कर्म. विघ्न मी देत नाही, ती अपूर्ण कर्म स्वतः वाट शोधत येतात. पण जो मनुष्य रोजच्या रोज स्वतःकडे पाहतो, स्वतःच्या चुका मान्य करतो आणि पुढे चांगलं करण्याचा संकल्प करतो, त्यांचं विघ्न मी स्वतः हातात घेऊन विरघळवतो. हे ऐकून भक्ताच्या डोळ्यातून अश्रू आले, कारण पहिल्यांदाच त्याला दोष देण्याऐवजी स्वीकार शिकायला मिळाला. तेवढ्यात गुरुदत्ता महाराजांची अनुभूती त्याच्या मनात उतरली, स्थिर, गंभीर पण अफाट करुणेने भरलेली. गणेश, तुला जाग करतो आणि मी तुला चालायला शिकवतो, असा तो स्वर म्हणाला. मागच्या जन्मातील पाप नष्ट करण्यासाठी मोठे तप नकोत, रोजचं एक सच्च कर्म पुरेसं असतं. कुणाला फसवू नकोस, कुणाच्या दुःखावर हसू नकोस आणि जमेल तेव्हा मदत लपवून कर. भक्ताला जाणवलं, हे आदेश नाहीत, हे आयुष्य वाचवणारे हात आहेत. त्या दिवसापासून भक्ताने एक लहानसा संकल्प केला. संकष्टीला उपवास करताना, गुरुवारी तो उपवास करताना म्हणू लागला, आज मी कोणाचं तरी ओझं कमी करणार आहे. आणि गुरुवारी तो स्वतःला आठवण करून देई, आज मी कोणाकडून काही न मागता काहीतरी देणार आहे इतरांना. हे कर्म कुणालाही दिसत नव्हतं, कुठल्या वहीत लिहिलं जात नव्हतं, पण गणपती बाप्पा ते पाहत होते आणि गुरुदत्त महाराज त्यावर कृपा ठेवत होते. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. प्रश्न संपले नाहीत, पण भीती संपली. पैसा अचानक आला नाही, पण कमतरतेची जाणीव कमी झाली. आणि हाच खरा चमत्कार होता, कारण जिथे मन समाधानी होतं तिथे देव नांदायला येतो. जिथे कर्म शुद्ध होतं तिथे मागच्या जन्मातील पाप टिकत नाही. हेच गणपतीचं गुप्त वचन होतं आणि हीच गुरुदत्तांची अखंड कृपा. आणि आज ही कथा ऐकणाऱ्या भक्तालाही बाप्पा आणि गुरुदत्त एकच गोष्ट सांगत आहेत, तुझं आयुष्य बदलायचं असेल तर मोठं काही करायची गरजच नाही, फक्त रोज थोडं थोडं चांगलं कर, आम्ही उरलेलं सगळं पाहू. त्या दिवशी संकष्टीचा चंद्र उगवला, पण यावेळी तो आकाशात कमी आणि भक्ताच्या अंतःकरणात जास्त उजळला होता. मंदिरात गर्दी नव्हती, पण शांतता अशी होती की प्रत्येक श्वासात गणपती बाप्पांची उपस्थिती जाणवत होती. भक्त डोळे मिटून बसला होता आणि पहिल्यांदाच त्याने देवाकडे काहीच मागितलं नाही, ना पैसा, ना आरोग्य, ना संकटातून सुटका. फक्त एकच भावना होती, बाप्पा मला योग्य माणूस बनव. आणि त्या क्षणी जणू वेळ थांबली, कारण जेव्हा भक्त मागणं सोडतो तेव्हाच देव देणं सुरू करतो. त्या शांततेत गणपती बाप्पांचा स्वर मनात उतरला, बाळा, लोक संकष्टीला किंवा इतर वारी उपवास करतात, पण मी तुझ्या मनाचा उपवास पाहतो. राग, मत्सर, तक्रार आणि तुलना यांचा उपवास करशील तर माझी कृपा तुला शोधत येईल. हे शब्द ऐकून भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला जाणवलं देव त्याच्याकडून काहीच काढून घेत नव्हते. देव त्याला मोकळं करत होते आणि नेमकं तेव्हाच
बाप्पांनी त्याला एक गुप्त पण अतिशय सोपं कर्म सांगितलं. संकष्टीच्या दिवशी चंद्र पाहण्याआधी मनातल्या एका व्यक्तीला मनापासून माफ कर. तुझ्या हृदयावरचं ओझं मी स्वतः उतरवीन. तो क्षण त्या भक्तासाठी कठीण होता, कारण माफी देणं म्हणजे विसरणं नव्हे तर स्वतःला वाचवणं असतं. पण त्याने डोळे मिटले, खोल श्वास घेतला आणि मनातल्या त्या जुन्या जखमेला सोडून दिलं. आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्याला हलकं वाटू लागलं, जणू वर्षानुवर्षांची साखळी तुटली. तेव्हा त्याला कळलं, हेच विघ्नहर्त्याचं खरं कार्य आहे. बाहेरचं विघ्न नाही तर आतलं विघ्न दूर करणं. तेवढ्यात गुरुदत्त महाराजांची अनुभूती भक्ताच्या हृदयात स्थिर झाली, गंभीर पण अपार करुणेने भरलेली. गणेश, तुझ्या कर्मांची गाठ सोडतो आणि मी तुला पुढचा मार्ग दाखवतो, असा तो स्वर म्हणाला. लोक चांगलं कर्म करतात आणि लगेच फळ मागतात, पण लक्षात ठेव, कर्म बीजासारखं असतं. आज पेरलेलं बीज आजच फळ देत नाही, पण योग्य वेळी ते झाड होऊन सावलीही देतं आणि फळही देतं. भक्ताच्या मनात खोल शांती उतरली, कारण त्याला समजलं होतं, उशीर म्हणजे नकार नसतो. गुरुदत्त पुढे म्हणाले, मागच्या जन्मातील पाप तुझ्या नशिबात शाप म्हणून नाही तर शिकवण म्हणून आले आहेत. जो मनुष्य दुःखातून दया शिकतो, संकटातून संयम, तोच आपलं जुनं कर्म संपवतो. म्हणूनच प्रत्येक चांगलं कर्म हे फक्त पुण्य नाही, ते मुक्तीचं पाऊल असतं. हे ऐकून भक्ताच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते वेदनेचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. त्या दिवसापासून भक्त बदलला. आयुष्य अचानक परिपूर्ण झालं नाही, पण ते प्रामाणिक झालं. तो रोज सकाळी उठून देवाकडे एकच प्रार्थना करू लागला, आज माझ्या हातून कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये. आणि संध्याकाळी स्वतःला विचारायचा, आज मी कुणाच्या आयुष्यात थोडा तरी प्रकाश टाकला का? हे छोटे प्रश्नच त्याचं जीवन बदलू लागले. चिंता हळूहळू विरघळू लागल्या, गरिबीची भीती कमी झाली आणि मनात एक विश्वास रुजू लागला, देव माझ्याबरोबर चालत आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की देव माझ्यावर देखील प्रसन्न झाले पाहिजेत, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, देव माझ्याबरोबर चालत आहेत, मी कुणासही वाईट करणार नाही. भक्तांनो, आणि त्या संकष्टीच्या चंद्राकडे पाहताना भक्ताच्या ओठांवर एक हलकं हसू होतं, कारण त्याला आता कळलं होतं, आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नसते, फक्त चांगल्या कर्माची गरज असते. हेच गणपतीचं वरदान होतं आणि हीच गुरुदत्त महाराजांची शांत पण अढळ कृपा. प्रिय भक्त हो, आजच्या या पवित्र कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की भगवंत दूर कुठे नसतात, ते आपल्या कर्मात असतात. चांगलं कर्म केलं तर आयुष्य हळूहळू बदलतं आणि वाईट कर्म टाळलं तर संकट आपोआप दूर होऊ लागतात. संकष्टी श्री गणेश आपलं अंतर्मन शुद्ध करतात आणि गुरुदत्त महाराज आपल्याला योग्य मार्गावर चालायला शिकवतात. माफी, दया, संयम, प्रामाणिकपणा हीच खरी भक्ती आहे आणि हाच जीवन बदलणारा मार्ग आहे. अशा प्रकारे आजची ही पवित्र कथा इथेच पूर्ण होते. आजच्या या मंगल दिवशी मी मनापासून विघ्नहर्ता श्री गणेश, दत्तगुरु महाराज आणि श्री स्वामी समर्थ माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. ही कथा ऐकणाऱ्या तसेच या कथेचा पृथ्वीवर प्रचार करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करा. त्यांच्या भाग्यातील सर्व संकटे दूर करून त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधानाचा चमत्कार घडवा, हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना. मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या कथेतून तुम्हाला नक्कीच
काहीतरी शिकायला मिळालं असेल. आणि हो प्रिय भक्त हो, आजची कथा सांगताना माझ्याकडून नकळत काही चूक झाली असेल तर मी मनापासून सर्वांची क्षमा मागते. तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये परमेश्वराचा जयघोष करायला विसरू नका. ही कथा लाईक करा आणि किमान 3 भक्तांना शेअर करा, कारण भक्तीतून केलेली ही सेवा परमेश्वराला नक्कीच प्रिय असते. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या तुमच्या जीवनात सुखाचा चमत्कार घडवणाऱ्या पवित्र कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय श्री गणेश. ओम गंग गणपतये नमः. सांब सदाशिव. जय माता पार्वती. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. राधे राधे.